हॅलो माय डियर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या एक्झाम जवळ येत आहेत. तुमची तयारी नक्की चालू असणार आहे. पण मॅथमॅटिक्स या सब्जेक्टमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हींमध्ये काही टॉपिक्स आहेत ज्यामध्ये थिअरम्स तुम्हाला नेहमी विचारले जातात आणि जवळपास तुम्हाला 14 to 15 मार्क्स तुमचे जवळपास त्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. आणि ते मार्क्स तुम्हाला फिक्स करायचे असतील तर मी प्रत्येक टॉपिक वाईज तुम्हाला थिअरम्स काय करणार आहेत, सगळ्यांपर्यंत पोहोचवणार आहेत. ते थिअरम्स नक्की ट्राय करा, कारण हेच थिअरम्स आहेत जे नेहमी विचारले जातात. कधी कधी विचारले गेलेत, काही ठिकाणी मी तुम्हाला थोडं मेन्शन पण केलं आहे, पण त्यापेक्षाही जास्त वेळा ते विचारले गेलेत. कारण तुम्ही जर पहिल्यापासून जर डेटा काढला तर तुम्हाला ते लक्षात येऊ शकेल मुलांनो. तर आजचा टॉपिक आहे आपला डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशनमध्ये थिअरम नंबर 1 जो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे त्याला चेन रूल असं सुद्धा म्हणतात मुलांनो. काय चेन रूल असं सुद्धा म्हणतात. तर काय थिअरम आहे, y इज अ फंक्शन ऑफ u, यूचं फंक्शन आहे y, अँड इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u म्हटलं आहे, आणि u इज अ फंक्शन ऑफ x, म्हणजे u हे xचं फंक्शन आहे. तर तुम्हाला असं सांगितलं आहे सच दॅट कंपोजिट फंक्शन y आणि xचं जर कंपोजिट फंक्शन केलं त्यांनी, y इज अ एफ ऑफ जी ऑफ एक्स असं जर आपण केलं आहे तर इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असेल तर आपल्याला dy बाय dx कसा मिळतो, yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर तुम्हाला माहिती आहे पहिलं तर तुम्हाला yचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू यू काढायला लागतो आणि मग यूचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स आपल्याला काढलं की आपल्याला काय मिळतो, डेरिव्हेटिव्ह मिळत असतो dy बाय dx. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज चेन रूल. म्हणजे जर एक्झाम्पल तुमच्याकडे अशा टाईपचं असेल मुलांनो, सपोज या टाईपचं एक्झाम्पल आहे y इज इक्वल टू साईन ऑफ लॉग एक्स, ह्या प्रकारचं आहे. तर तुम्हाला माहिती याचा डेरिव्हेटिव्ह काढताना तुम्ही कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढता, अगोदर साईनचा, आणि नंतर तुम्हाला लक्षात येतं लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढणं बाकी आहे, मग तुम्ही लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करतात. ती जी प्रोसेस करताना त्यालाच म्हणतात मुलांनो चेन रूल. बऱ्याच वेळा थिअरम्स दिलेला असतो आणि त्याच्याबरोबर एखादं एक्झाम्पल 1 मार्क्ससाठी विचारलं जातं, ते पण तुम्ही लक्षात घ्या. थिअरम तर लक्षात ठेवाच, पण त्यावरती त्यानुसार प्रॉब्लेम पण आपल्याला सॉल्व करता आला पाहिजे. ओके. तर मुलांनो ह्या थिअरमला किती चांगल्या प्रकारे पटकन सॉल्व करता येईल हे आपण बघूया. तर तुम्हाला हे माहिती आहे dy म्हणजे काय आणि dx म्हणजे काय. dy म्हणजे चेंज इन y, dx इज कॉल्ड चेंज इन x. जर या dy-च्या ऐवजी मी डेल्टा y लिहिलं मुलांनो, डेल्टा y, तर डेल्टा y म्हणजे काय, स्मॉल इन्क्रीमेंट इन y, आणि डेल्टा x म्हणजे स्मॉल इन्क्रीमेंट इन x. इथं u सुद्धा आहे तर इथं आपण डेल्टा u सुद्धा घेणार आहोत, दॅट इज अ स्मॉल इन्क्रीमेंट इन u. तर ह्या थिअरमला तुम्हाला लिहायचं असेल तर एकदम सिम्पलशी गोष्ट करायची आहे. ती गोष्ट काय करायची आहे ते एकदा नीट लक्ष देऊन, काळजीपूर्वक लक्ष देऊन समजून घ्या. तर मुलांनो स्टार्ट कसं करणार आहात, तुम्ही सुरुवातीलाच लिहिणार आहात हे लिहायचं आहे y इज अ फंक्शन ऑफ u, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u, अँड u इज इक्वल टू जी ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, सच दॅट कंपोजिट फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ जी ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. हे तुम्ही स्टार्टिंगला लिहून टाका, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर आता मी इथनं स्टार्ट करणार आहे. लेट डेल्टा एक्स, डेल्टा वाय अँड डेल्टा यू, हे तिघंजणं काय आर स्मॉल इन्क्रीमेंट असतं ते इन एक्स, वाय अँड यू रिस्पेक्टिवली. हे स्टेटमेंट तुम्ही स्टार्टिंगला लिहू शकता मुलांनो. ओके. अँड वेअर एक लक्षात घ्या मुलांनो, हा जो डेल्टा एक्स आहे तो नक्कीच नॉट इक्वल टू 0 पाहिजे, डेल्टा वाय इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे, आणि डेल्टा यू सुद्धा नॉट इक्वल टू 0 पाहिजे. हे स्टार्टिंगला तुम्हाला लिहून टाकायचं आहे. इज दॅट क्लिअर. प्रूफ कसा स्टार्ट केलं आहे बघा, हे चेन रूलला प्रूव्ह करायचं आहे. तर यामध्ये आपण डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा यू आर स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, वाय अँड यू रिस्पेक्टिवली घेतलं आहे. आता जे प्रूव्ह करायचं आहे त्याकडे नीट लक्ष द्या मुलांनो. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, dy बाय dx इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx असं करायचं आहे. जे प्रूव्ह करायचं आहे ना तेच कन्सिडर करायचं. कसं बघा, वी हॅव, आपण असं लिहू शकतो, वी हॅव dy बाय dxच्या ऐवजी काय लिहायचं आहे माहिती का, डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू, हे dy बाय du आहे ना, इथं डेल्टा y अपॉन डेल्टा u मल्टीप्लाइड बाय
डी यू बाय डी एक्स आहे ना मुलांनो, डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. तुम्ही म्हणणार काय सर, जे प्रूव्ह करायचं होतं तेच लिहिलं आहे. यस, तेच लिहायचं आहे. म्हणून तर तुम्हाला सांगतो हा थिअरम किती इझी आहे आणि इझिली तुम्हाला समजणार आहे बरं का मुलांनो. इथपर्यंत आलो आपण. हे लिहिल्यानंतर यामध्ये काय करायचं माहिती का मुलांनो, टेकिंग लिमिट, लगेच लिमिट अप्लाय करायचं. लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला आपण काय करायचं आहे मुलांनो, डेल्टा एक्स टेन्स टू 0 हे लिमिट अप्लाय करायचं आहे. ओके, तर हे लिमिट अप्लाय केल्यानंतर पुढच्या स्टेपला काय करायचं मुलांनो बघा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 लिहिलं आहे मी इथं. त्यानंतर इथं डेल्टा काय आलं आहे, वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, सेम स्टोरी इथे सुद्धा, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 बरं का मुलांनो, प्रत्येकावरती अप्लाय करा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू मल्टीप्लाइड बाय लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन काय मुलांनो, डेल्टा एक्स. सेम स्टोरी, फक्त प्रत्येकावरती लिमिट अप्लाय केलं डेल्टा एक्स टेन्स टू 0. एक लक्षात घ्या मुलांनो, तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे, डेल्टा एक्स इज अ फंक्शन ऑफ काय दिले मुलांनो, वाय इज अ फंक्शन ऑफ यू आणि यू इज अ फंक्शन ऑफ एक्स. जर एक्स डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर 100% आपल्याला डेल्टा एक्स टेन्स टू 0, तर यू जर एक्सचं फंक्शन आहे तर डेल्टा यू टेन्स टू 0 सुद्धा असेल का नाही. म्हणजे मी असं लिहू शकतो, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू जर 0 आहे तर मला म्हणता येईल डेल्टा यू टेन्स टू ऑल्सो 0. हे लक्षात घ्या, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा यू टेन्स टू काय सुद्धा लिहिता येईल, मला 0 म्हणता येईल. मग यानंतरच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे मुलांनो, यानंतर आपण लिहिणार आहोत लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ॲज इट इज डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 नाही तर इथं मी लिहिणार आहे डेल्टा यू टेन्स टू 0. इथंच काय लिहायचं आहे, कारण डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू इथं आहे म्हणूनच इथं लिहायचं आहे, यू आहे अपॉनमध्ये, मल्टीप्लाइड बाय लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0. बाकीच्या ठिकाणी डेल्टा एक्स टेन्स टू 0च ठेवलं आहे मुलांनो, डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स. इज दॅट क्लिअर अप टू दिस? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. दोन्ही बाजूंना आपण हे डेल्टा एक्स टेन्स टू 0 होतं, इथं डेल्टा यू टेन्स टू 0 करून घेतलं आहे. इथे एक लक्षात ठेवा मुलांनो, काय म्हणायचं आहे, सिन्स, आपण इथं लिहूया सिन्स y is a differentiable function, since y is differentiable function of काय दिलं आहे आपल्याला u and u is a differentiable function of काय दिले आहे मुलांनो, x. बरं का, एक लक्षात ठेवा, y is a differential function of u आणि u is a differentiable function of x असेल तर ह्या बाजूला जे आलं आहे मुलांनो, काय आलं आहे आपल्याकडे, लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू, ह्या गोष्टीला आपण काय लिहू शकतो, डिरेक्टली डी वाय बाय डी यू लिहू शकतो आपण. अँड जो दुसरा आहे मुलांनो त्या बाजूचा लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय लिहिता येईल मला, डी यू बाय डी एक्स असं लिहिता येईल. यामध्ये आपण ह्याला आपण इक्वेशन नंबर काय म्हटलं आहे मुलांनो, 1 असं म्हटलं आहे, इक्वेशन नंबर 1. दिस इज इक्वेशन नंबर 2 अँड दिस इज इक्वेशन नंबर 3. तर मला सांगा फ्रॉम 1, 2 आणि 3 ह्या तिघांवरनं मला काय लिहिता येईल मुलांनो, फ्रॉम 1, 2, 3 1, 2, 3 ह्या 3 इक्वेशन्सवरनं आपल्याला लिहिता येईल का मुलांनो, काय लिहिता येईल, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ह्या साईडला जी एल एच एस आहे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, त्या बाजूला मात्र आपण जे बघितलं होतं काय, लिमिट डेल्टा यू टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा यूला आपण काय लिहूया मुलांनो, डी वाय बाय डी यू. तर इथं लिहिणार आहे डी वाय बाय डी यू मल्टीप्लाइड बाय दुसरा काय मुलांनो, डी यू बाय डी एक्स. याला इक्वेशन नंबर काय म्हणूया, 4. तुम्ही नीट बघा, हे साईड काय आली आहे मुलांनो, सिन्स राईट हँड साईड आर एच एस ऑफ इक्वेशन 4, आर एच एस ऑफ इक्वेशन 4 एक्झिस्ट होते, एक्झिस्ट अँड फायनाईट पण येते, ची काहीतरी व्हॅल्यू पण येते.
याचा अर्थ काय होतो मुलांनो, जर RHS एक्झिस्ट आहे आणि फायनाईट आहे तर आपल्याला म्हणता येईल हेन्स LHS ऑफ इक्वेशन 4 LHS ऑफ इक्वेशन 4 also exist and finite also exist and काय असणार आहे मुलांनो, फायनाईट असणार आहे. मग त्यावरनं मला काय म्हणता येईल मुलांनो, याचा अर्थ मला असं लिहिता येईल लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 जी राईट हँड साईड आहे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू काय लिहिता येईल याला dy/dx असं लिहिता येईल. याला इक्वेशन नंबर किती म्हणूया 5. मग लास्टमध्ये लिहायचं आहे फ्रॉम 4 and 5 4 and 5 वरनं काय लिहिता येईल, तर ही व्हॅल्यू म्हणजे काय आली आहे मुलांनो, तर ती व्हॅल्यू आली आहे dy/dx इज इक्वल टू काय आलं आहे मुलांनो, ह्या बाजूला dy/du मल्टिप्लाइड बाय du/dx. ओके, आणि मग याला तुम्ही छान असा ब्रॅकेट टाका आणि काय लिहू शकता तुम्ही, अशा प्रकारे हा थिअरम काय झाला आहे मुलांनो, प्रूव्ह झालेला आहे. हेन्स प्रूव्ह. परत एकदा नीट बघा, किती सिंपल गोष्ट आहे आणि सहज तुम्ही लिहू शकता. एकदा एक थिअरम लिहिता आला ना, सेकंड आणि थर्ड थिअरम तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही. तर काय केलं आहे मुलांनो, इथं व्हेरिएबल कोणकोणते होते, वाय होता, एक्स होता आणि यू होता. हे 3 व्हेरिएबल आहेत. मग मी तर त्यामध्ये होणारा स्मॉल इन्क्रीमेंट घेतला आहे. मग डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा यू हे 3 काय आहेत, स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स, वाय अँड यू रिस्पेक्टिवली, ज्यामध्ये डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0, डेल्टा वाय नॉट इक्वल टू 0, डेल्टा यू नॉट इक्वल टू 0 लिहिलं आहे. आता जे प्रूव्ह करायचं आहे तेच लिहायचं. हे जे आहे ना, फक्त डेल्टा करून लिहायचं आहे, डेल्टा स्मॉल चेंज करून लिहायचं आहे. dy/dxला डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, dy/du इज डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू, du/dx ना डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स असं मी लिहून घेतलं. त्यानंतर काय करायचं आहे मुलांनो, टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूंना लिमिट अप्लाय करायचं डेल्टा एक्स टेन्स टू 0. बघा इथे अप्लाय केलं, इथे अप्लाय केलं, इथे सुद्धा मी डेल्टा एक्स टेन्स टू 0 लिमिट अप्लाय केलं. त्यानंतर एक महत्त्वाचं स्टेटमेंट जोडायचं, ॲज डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर डेल्टा यू टेन्स टू पण काय असणार आहे 0. डेल्टा यूच का घेतला, कारण इथं आपणमध्ये सगळीकडे डेल्टा एक्स होता पण इथं मात्र डेल्टा यू होता, म्हणून मी डेल्टा यू टेन्स टू 0 या लिमिटला चेंज करून घेतलं, या फक्त पहिल्या लिमिटला. बाकी इथे आणि इथं काहीच बदल नाही, जे आहे ते तुमच्या समोर आहे. बरं, आता मात्र पुढच्या याच्यामध्ये जाण्या अगोदर याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. वाय हे कोणाचं फंक्शन आहे, यूचं. इथंच लिहिलं होतं बघा, वाय इज अ फंक्शन ऑफ यू, म्हणून ते स्टेटमेंट लिहिलं वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. आणि यू कोणाचं फंक्शन आहे, एक्सचं. यू इज अ फंक्शन ऑफ एक्स, यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असेल तर ही जी व्हॅल्यू आहे मुलांनो, ह्या व्हॅल्यूला आपण dy/du म्हटलं आहे आणि दुसरी पुढची जी व्हॅल्यू आहे तिला du/dx म्हणलं आहे. दुसरं आणि तिसरं इक्वेशन आणि पहिलं इक्वेशन, ह्या तिन्ही इक्वेशनवरनं LHS तर तशीच राहिली आहे, पण RHSमध्ये dy/du, du/dx यांचं मल्टिप्लिकेशन, हे इक्वेशन 4 तयार झालं आहे. ही जी व्हॅल्यू तयार झाली ना, ही RHS ऑफ इक्वेशन 4 एक्झिस्ट होते आणि फायनाईटसुद्धा आहे. याचा अर्थ RHS ऑफ इक्वेशन 4 ऑल्सो एक्झिस्ट अँड फायनाईट होईल. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे यालासुद्धा आपण dy/dx असं मेन्शन करू शकतो. आणि मग फ्रॉम 4 and 5 हे तिघंजणं कसं लिहिता येईल मला, dy/dx इक्वल टू dy/du इंटू du/dx. अशा प्रकारे हा थिअरम काय झाला आहे मुलांनो, प्रूव्ह झालेला आहे. तुम्हीही स्वतः काय करून बघायचं आहे, हा थिअरम जसाच्या तसा एकदा लिहून बघायचा आहे. मी तुम्हाला एक अंदाज येईल कशा रीतीने आपल्याला हा कंप्लीट करता येतो. इज दॅट क्लिअर बच्चे लोग? दिस इज द थिअरम नंबर 1. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज चेन रूल. सो बघूया आपण सेकंड थिअरम डिफरन्सिएशनचा काय आहे. किती वेळा विचारला आहे तो मी तो बघू शकता, पण याला इनवर्स फंक्शनचा थिअरम असं म्हणतोय आपण. वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स, डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स म्हटलं आहे ऑन इंटरवल आय. वाय इज 1 1 अँड ऑन 2. तुम्हाला माहिती आहे फंक्शन इनवर्स कधी एक्झिस्ट असतो, ते फंक्शन 1 1 आणि ऑन 2 असायला पाहिजे. आणि मग मुलांनो एफ इनवर्स ऑफ वाय डिफरन्शिएबल ऑन एफ ऑफ वाय त्यांनी दिलं आहे. आणि मग dy जर काढायचं असेल एफ इनवर्स ऑफ वायचा तर त्याला 1 अपॉन काय लिहिता येतं, f'(x). शॉर्टकटमध्ये हे असं विचारण्यापेक्षा बऱ्याच वेळा तुम्हाला असं विचारलं जातं dx/dy.
या गोष्टीचा अर्थ काय होतो, dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy/dx. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. किती इझी आहे तुम्हाला हे तुम्हाला सांगतो मुलांनो. स्टार्ट इथून करूया आपण. कहाणी शुरू करते यहाँ से. बघा तर मुलांनो लेट काय लिहायचं, स्टार्टिंग सगळ्यांना माहिती आहे डेल्टा एक्स अँड डेल्टा वाय आर स्मॉल इन्क्रीमेंट, आर स्मॉल इन्क्रीमेंट. काय लिहिणार आहे मुलांनो, बऱ्याच जणांना कळलं असेल, इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिवली. कळलं का, हे स्टेटमेंट पहिलं लिहून टाकायचं आहे, काहीच अडचण नाही. त्यानंतरच्या स्टेटमेंटमध्ये काय करायचं आहे मुलांनो, डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0 असणार आहे, डेल्टा वाय नॉट इक्वल टू 0 असणार आहे, हे पण तुम्हाला इथं मेन्शन करून टाकायचं आहे. आणि मग लिहायचं आहे वी हॅव, आम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे मुलांनो, ऐका. आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे, हे आपल्याला जे प्रूव्ह करायचं तेच लिहायचं आहे. फक्त कसं लिहायचं आहे तर dx अपॉन dy आहे ना, त्याला लिहायचं आहे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय. आणि त्याला जर मी मल्टिप्लाय, हे डिवाइड इकडं मल्टिप्लाय केल्यानंतर डेल्टा वाय अपॉन काय होईल मुलांनो, डेल्टा एक्स. तर मला सांगा डेल्टा वाय डेल्टा वाय डेल्टा एक्स डेल्टा एक्स कॅन्सल झालं तर उत्तर किती येणार आहे, ऑब्वियसली 1 येणार आहे. हे आपण स्टार्ट करायचं आहे. दिस इज द स्टार्टिंग पॉईंट. हा स्टार्टिंग पॉईंट तुम्हाला कळला की तुम्हाला थिअरम इझिली काय करता येणार आहे, लिहिता येणार आहे मुलांनो. ओके. तर हा थिअरम लिहिताना दिस इज द स्टार्टिंग पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. आणि मग यानंतर यावरती लिमिट ॲप्लाय करायचं. कोणतं लिमिट, जसं मागच्या याच्यामध्ये काय केलं होतं असं हे स्टार्टिंग पॉईंट लिहून घेतल्यानंतर टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूंना काय करायचं आहे, लिमिट ॲप्लाय करायचं आहे. सेम स्टोरी इथे सुद्धा काय करायचं आहे मुलांनो, लिमिट ॲप्लाय करायचं आहे. पण त्याच्या अगोदर एक काम करूया, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय आहे तसाच इज इक्वल टू 1 अपॉन, हे डिनॉमिनेटरला गेलं तर डेल्टा वाय अपॉन काय झालं मुलांनो, डेल्टा एक्स. अशा फॉर्मॅटमध्ये लिहून घेतलं. त्यानंतर मुलांनो टेकिंग लिमिट लगेच लिहूया. टेकिंग लिमिट, कोणतं लिमिट घ्यायचं आहे, डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड, दोन्ही साईडला आपण डेल्टा एक्स टेन्स टू 0 ॲप्लाय करूया. तोच ॲप्लाय करायचा असतो दरवेळेला. त्यानंतर आपल्याला इथं लिहिता येईल लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, बरं का मुलांनो, इथं आहे डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, बरं का मुलांनो, 1 अपॉन डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. स्टोरी कुठून सुरुवात केली बघा, जे आपल्याला प्रूव्ह करायचं तेच लिहायचं आहे, फक्त ते स्मॉल चेंजमध्ये लिहायचं आहे, डेल्टामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. यानंतरच्या स्टेपला जायचं आहे, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0. इथं काय मुलांनो, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय लिमिट अपॉनमध्ये अप्लाय करूया, डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा काय मुलांनो, वाय अपॉन डेल्टा एक्स. याला छान असा ब्रॅकेट टाकूया. बरोबर आहे का मी केलेलं, लिमिट फक्त 1 वरती अप्लाय नाही केलं, डिनॉमिनेटरवरती अप्लाय केलं. ठीक आहे. आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ही dy/dx ची व्हॅल्यू नॉट इक्वल टू 0 दिलेलीच आहे त्यांनी, त्यामुळं ती गोष्ट महत्त्वाची आहे. आता मुलांनो इथं स्टेटमेंट द्यायचं आहे, सिन्स मला सांगा y इज अ डिफरेन्शिएबल फंक्शन ऑफ x आहे का, दिलं आहे का तुम्हाला, y इज डिफरेन्शिएबल फंक्शन ऑफ काय मुलांनो, x. तर याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ला आपण काय लिहू शकतो, या चेंजला आपण डिरेक्टली dy/dx असं लिहू शकतो. काय लिहू शकतो मुलांनो, dy/dx. पहिलं तर याला इक्वेशन नंबर 1 म्हणून घ्या आणि याला मग इक्वेशन नंबर 2 असं म्हणायचं आहे. इज दॅट क्लिअर बच्चो लोक. ह्या प्रकारे आपण लिहिलं की पुढे जायचं कसं, इथपर्यंत लिहिलं आहे. फ्रॉम 1 and 2 काय लिहितो मी मुलांनो, फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वर्ण काय लिहिता येईल, फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वर्ण. सांगा बरं मुलांनो काय लिहिता येणं पॉसिबल आहे आपल्याला, लिमिट ह्या साईडला आहे डेल्टा
काय दिले त्यांनी, एक्स टेन्स टू 0 दिला आहे, इथं डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय लिहिलेलं आहे इज इक्वल टू हे जे तयार झालं आहे 1 अपॉन काय अपॉनमध्ये डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, त्याला आपण डिरेक्टली लिहू शकतो डी वाय बाय डी एक्स. हे इक्वेशन नंबर झालं आहे 3. आता मला सांगा इक्वेशन 3 म्हणजे RHS ऑफ इक्वेशन 3 काय म्हणूया आपण, RHS राईट हँड साईड ऑफ इक्वेशन 3 एक्झिस्ट होते अँड फायनाईट सुद्धा आहे, अँड फायनाईट. मग मला सांगा ज्या अर्थी ही LHS म्हणजे तुमची आहे RHS एक्झिस्ट होते आणि फायनाईट आहे, तर RHS सुद्धा काय असणार आहे मुलांनो, एक्झिस्ट होणारे आणि फायनाईट असणार आहे. म्हणजे याचा अर्थ हेन्स LHS ऑफ इक्वेशन 3 LHS ऑफ इक्वेशन 3 इज ऑल्सो एक्झिस्ट अँड काय असायला पाहिजे, फायनाईट असायला पाहिजे. मग त्यामध्ये चेंज करून काय लिहायचं आहे मुलांनो, म्हणजे लिमिट डेल्टा एक्स एक मिनटं इथं एक गोष्ट करणं गरजेचं आहे. ॲज डेल्टा एक्स टेन्स टू जर 0 असेल तर डेल्टा वाय टेन्स टू सुद्धा काय असायला पाहिजे 0, कारण वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स असेल तर याला आपण चेंज करू शकतो. म्हणजे यामध्ये असं लिहिता येईल तुम्हाला लिमिट डेल्टा वाय टेन्स टू 0 डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय इज इक्वल टू काय लिहिता येईल मुलांनो, डी वाय बाय नाही सर डी एक्स अपॉन डी वाय अशा प्रकारे लिहिता येईल. याला इक्वेशन नंबर किती म्हणूया, 4. आता मला सांगा फ्रॉम 3 and 4 3 आणि 4 वरनं काय लिहिता येईल, फ्रॉम 3 and 4 तुम्हाला असं लिहिता येईल ही व्हॅल्यू म्हणजे काय, डी एक्स अपॉन डी वाय डिरेक्टली इज इक्वल टू 1 अपॉन ही व्हॅल्यू काय मुलांनो, डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे याला आपण छान असा ब्रॅकेट टाकूया आणि लिहूया शेवटी हेन्स प्रूव्ह. हे काय केलं आपण, प्रूव्ह केलेलं आहे. म्हणजे तिथूनच घ्यायचं आहे, तिथंच आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. काय काय केलं आहे परत एकदा बघा. सुरुवात इथं 2च व्हेरिएबल दिसत आहे एक्स आणि वाय, म्हणून मी डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय आर स्मॉल इन्क्रीमेंट इन एक्स अँड वाय रिस्पेक्टिव्हली लिहिलं. डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0 डेल्टा वाय नॉट इक्वल टू 0 लिहिलं आहे. आता जे प्रूव्ह करायचं आहे तेच उचलायचं आहे, फक्त हे डिवाइड आणि मल्टिप्लाय करा आणि याला स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये लिहा, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय मल्टिप्लाय बाय डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इक्वल टू 1. हे मल्टिप्लाय तर हे इकडे जाताना काय होईल, डिवाइड, हे लक्षात घ्या. आणि डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स ही तर काय नाही नॉट इक्वल टू 0 हे पण लक्षात ठेवायचं आहे, वेअर डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0. ओके, कारण इथं दिलंच आहे त्याने डी वाय बाय डी एक्स नॉट इक्वल टू 0. आणि त्यावरती लिमिट अप्लाय करा डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साईड दोन्ही बाजूंना. तर मुलांनो आपण ह्या बाजूवरती लिमिट अप्लाय केलं, ह्या बाजूवरती लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 अप्लाय केलं, हे लिमिट डिनॉमिनेटरला शिफ्ट केलं आहे आणि ही जी व्हॅल्यू तयार झाली आहे वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स दिले त्यांनी प्रॉब्लेममध्ये. याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे ही डिरेक्टली आपण डी वाय बाय डी एक्स म्हणून लिहू शकतो. मग फ्रॉम 1 and 2 1 मधली ही साईड तशीच लिहिली आहे आणि या साईडला चेंज करून आपण 1 अपॉन डी वाय बाय डी एक्स लिहिलं आहे. पण मग ही साईड जर एक्झिस्ट आहे आणि फायनाईट आहे तर ही साईडसुद्धा एक्झिस्ट असणार आहे आणि फायनाईट असणार आहे, तेच लिहिलं आहे मी मुलांनो. आणि एक लक्षात ठेवायचं आहे इथं डेल्टा एक्स अपॉन डेल्टा वाय आहे तर हे डेल्टा एक्स टेन्स टू 0चं आपण चेंज करायचं डेल्टा वाय टेन्स टू 0. मग ही क्वांटिटी काय होईल मुलांनो, डी एक्स अपॉन डी वाय. आणि मग फ्रॉम 3 and 4 दोघांना क्लब केलं, ही साईडला आपण डी एक्स अपॉन डी वाय लिहा आणि हे जसं आहे तसंच लिहा. अशा प्रकारे हे काय झालं मुलांनो, प्रूव्ह झालेलं आहे. दॅट्स इट. तर अशा प्रकारे हा थिअरमसुद्धा प्रूव्ह करता येईल. म्हणजे सुरुवात कशी करायची आहे, दिलेल्या गोष्टीलाच फक्त घेऊन पुढं जायचं आहे, काहीच वेगळं नाही. इतका सोपं आहे ते लक्षात ठेवा. त्यानंतर मुलांनो तिसरा थिअरम आहे जो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, तो आहे आपला पॅरामेट्रिक फंक्शनचा. एक्स इज अ फंक्शन ऑफ टी, वाय इज अ फंक्शन ऑफ टी आर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, सो दॅट वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स असेल तर तुम्हाला सांगितले डी वाय बाय डी एक्स कसा फाइंड करा. पहिलं डी वाय बाय डी टी करा, मग डी एक्स बाय डी टी काढून दोघांचं डिव्हिजन करा, हे तुम्हाला विचारलं जातं. तर हा थिअरम तुम्हाला जर करायचा असेल तर याची सुरुवात बघायचं आहे मुलांनो. इथं कोणकोणते व्हेरिएबल आहेत, एक्स वाय आणि टी. मग लिहिताना आपण कुठनं स्टार्ट करणार आहे मुलांनो, लेट डेल्टा एक्स डेल्टा वाय अँड डेल्टा टी
बरं का मुलांनो, आर स्मॉल इन्क्रीमेंट इन x, y and t रिस्पेक्टिवली हे आपण लिहून घ्यायचं. त्यानंतर इथं एक स्टेटमेंट द्यायचं आहे, डेल्टा एक्स नॉट इक्वल टू 0, डेल्टा वाय नॉट इक्वल टू 0 आणि डेल्टा टी नॉट इक्वल टू 0. इथपर्यंत समजले सगळ्यांना. त्यानंतर मुलांनो कहाँ से शुरू करे, कुठून सुरुवात करायची आहे ती बघा मुलांनो. आपल्याकडे जे आहे तेच लिहायचं आहे, फक्त ते स्मॉल चेंजमध्ये लिहायचं आहे. डी वाय बाय डी एक्स ना, मी इथं लिहिताना डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स लिहिणार इज इक्वल टू डी वाय बाय डी टी ना, तिथं मी डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी लिहिणार. डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी ना, मी लिहिणार डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी लिहिणार. बघा बघूनच लिहायचं आहे, काहीच वेगळं करायचं नाही. सगळ्यांना माहिती. आता पुढच्या स्टेटमेंटला जाताना मी काय करणार मुलांनो, दोन्ही बाजूंना लिमिट अप्लाय करणार. कोणतं लिमिट? डेल्टा टी टेन्स टू 0 अप्लाय करणार ह्या वेळेला, कारण दोन्ही ठिकाणी डी टी डिवाइड आहे म्हणून टेकिंग लिमिट. काय म्हणतोय मी बघा मुलांनो, टेकिंग लिमिट कोणतं अप्लाय करायचं आहे? डेल्टा टी टेन्स टू 0 ऑन बोथ साईड. दोन्ही साईडला आपण डेल्टा टी टेन्स टू 0 हे लिमिट अप्लाय करूया. ठीक आहे ना मुलांनो. आणि मग काय होईल ते लक्ष द्या. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0, पुढे लिहूया डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स इज इक्वल टू, इथे परत लिहूया लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. बरं का मुलांनो, हे डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी अपॉन इथे आपण डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. कळतंय का सगळ्यांना? त्यानंतरच्या पुढच्या स्टेपला आपण जाऊया. इज इक्वल टू हे लिमिट दोघांवरती शिफ्ट करूया. म्हणजे लिमिट काय लिहिता येईल मुलांनो, डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी डिवायडेड बाय लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0. बरं का मुलांनो, डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी. इथपर्यंत क्लिअर आहे. आणि या साईडला जे आहे जसं आहे तसंच लिहायचं आहे. लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. इथपर्यंत क्लिअर आहे मुलांनो. आता एक महत्त्वाचं स्टेटमेंट आपल्याला इथं द्यायचं आहे. सिन्स मला सांगा y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ, काय दिले त्यांनी तर x दिलं आहे. म्हणजे इथं x इज अ फंक्शन ऑफ t आहे आणि y इज अ फंक्शन ऑफ t आहे. तर इथं लिहायचं आहे y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ, काय दिलं आहे मुलांनो t, आणि xसुद्धा डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ काय मुलांनो t. तर ही व्हॅल्यू काय असणार आहे? फायनाईट असणार आहे. म्हणजे मी इथंच लिहितो आहे बघा. याचा अर्थ मला असं लिहिता येईल लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी, याला काय लिहिता येईल मुलांनो डिरेक्टली डी वाय बाय डी टी. लक्षात ठेवा. त्यानंतर लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 आणि ही व्हॅल्यू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी जी आहे याला आपल्याला काय लिहिता येईल मुलांनो डी एक्स बाय डी टी. बरं का, याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ओके, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, याला इक्वेशन 2 आणि याला इक्वेशन नंबर 3 म्हणा. ठीक आहे. आणि मग फ्रॉम 1 to 3 काय लिहिता येईल मुलांनो त्याचा अभ्यास करा. याच्या जागी आपण लिहिणार आहोत डी वाय बाय डी टी. ही व्हॅल्यू म्हणजे डिनॉमिनेटरची डी एक्स बाय डी टी. ही व्हॅल्यू मात्र तशीच ठेवणार आहे 2 मिनिटासाठी. काय होईल मुलांनो बघा, लिमिट काय आहे आपल्याकडे डेल्टा टी टेन्स टू 0, काय आहे मुलांनो हे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, पण या साईडला मात्र काय होणार आहे हे दिस इज डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी. कळलं तुम्हाला? यस. ओके, याला इक्वेशन नंबर काय म्हणूया. नंबर द्यायला काय घाबरायचं नाही, आपल्याच घरचे नंबर आहेत. 4 इक्वेशन नंबर 4 लिहिलं आहे. मुलांनो एक महत्त्वाची गोष्ट सांगायची तुम्हाला. ॲज डेल्टा टी टेन्स टू जर 0 असेल, पण टी कोणाचं फंक्शन आहे म्हणजे वाय इज अ फंक्शन ऑफ टी आहे किंवा एक्स इज अ फंक्शन ऑफ टी आहे, तर 100% आपण मला सांगा डेल्टा एक्स टेन्स टू 0 म्हणता येईल का नाही? येस. डेल्टा टी टेन्स टू 0 आहे त्याला डेल्टा एक्स टेन्स टू 0 लिहिता येईल. म्हणजे मी त्यामध्ये थोडासा बदल करतो. डेल्टा टी टेन्स टू 0ला डेल्टा एक्स टेन्स टू 0 लिहितो आहे. दिस इज डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स. आणि इकडे बाकी जे आलं आहे डी वाय बाय डी टी डिवायडेड बाय डी एक्स बाय डी टी जे आहे तेच लिहिलं आहे. ओके, मला वाटतं याला इक्वेशन 4 म्हणण्यापेक्षा आपण काय करूया याला इक्वेशन 4 म्हणूया. बस. आता मुलांनो ऑब्झर्व करा,
ही जी साईड आहे ही कशी आहे, एक्झिस्ट झाली आहे आणि फायनाईट आहे. म्हणजेच तुम्हाला इथं स्टेटमेंट द्यायचं आहे. तर RHS ऑफ इक्वेशन काय मुलांना 4 काय होते, एक्झिस्ट होते आणि फायनाईटसुद्धा आहे अँड फायनाईट. तर याचा मिनिंग काय होतो मुलांनो, हेन्स जी लेफ्ट हँड साईड आहे LHS ऑफ इक्वेशन 4 ही सुद्धा काय असायला पाहिजे मुलांनो, एक्झिस्ट व्हायला पाहिजे अँड फायनाईट असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ मला काय म्हणता येईल, ही जी राईट हँड साईड आहे लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x, याला मी काय लिहू शकतो, याला मी लिहू शकतो dy/dx आणि मग याला इक्वेशन नंबर काय म्हणूया 5. मुलांनो नीट बघा आणि मला सांगा काय उत्तर येणार आहे तुमचं. नीट बघा, इक्वेशन 4ला बघा आणि 5ला बघा. फ्रॉम 4 अँड 5, फ्रॉम 4 अँड 5 काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं, ह्या जर दोन इक्वल आहेत तर तुम्हाला काय लिहिता येणं पॉसिबल आहे मुलांना, फ्रॉम 4 अँड 5 ह्या साईडला आपण dy/dx लिहिलं आहे. म्हणजे दिस इज dy/dx इज इक्वल टू, ही जी व्हॅल्यू आहे मुलांनो ती dy/dt डिवायडेड बाय dx/dt. ओके, आणि याला छान असा ब्रॅकेट टाकूया आणि आपण लिहूया इथं वेअर dx/dt नॉट इक्वल टू 0. हे तर महत्त्वाचं स्टेटमेंट असतं, तुम्हाला माहिती आहे. आणि मग मला म्हणता येईल हेन्स प्रूव्ह. अशा प्रकारे हा थिअरम काय झाला आहे मुलांनो, प्रूव्ह झालेला आहे. यालासुद्धा कसं आपण सॉल्व केलं आहे, तर हे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तेच लिहिलं आहे, फक्त स्मॉल इन्क्रीमेंटमध्ये लिहिलं आहे आणि त्यावरती लिमिट अप्लाय केलं आहे. फक्त यावेळेला डेल्टा t टेन्स टू 0 अप्लाय केलं आहे दोन्ही बाजूंना आणि लिमिट डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर ही व्हॅल्यू फायनाईट झाली आणि डीला dy/dt म्हटलं, ह्या व्हॅल्यूला फायनाईट आहे dx/dt लिहिलं आणि मग ह्यामध्ये ह्या दोन्ही व्हॅल्यू टाकून दिल्या आणि मग हे तयार झालं. पण डेल्टा t टेन्स टू 0 तर डेल्टा x टेन्स टू पण 0 असतं, ते तिथं चेंज करून घेतलं. ही व्हॅल्यू जशीच्या तशी. ही जी साईड आहे ती फायनाईट आहे आणि एक्झिस्ट करते, तर ही सुद्धा एक्झिस्ट असणार आहे आणि फायनाईट असणार आहे. मग त्या व्हॅल्यूला आपण काय लिहिले, dy/dx. आणि 4 आणि 5ला एकत्रित करून आपल्याला हे लिहिता येणं पॉसिबल आहे. तर मुलांनो हे 3 थिअरम आहेत जे आपल्यासाठी युजफुल आहेत. हे थिअरम पटापट करून टाका आणि याचे मार्क्स कुठेही गेले नाही पाहिजेत. एक थिअरम हमखास तुम्हाला यामधनं येतो, त्यामुळे याकडे तुम्हाला तितकंच व्यवस्थित प्रकारे लक्ष देणं आवश्यक आहे. हा पहिला टॉपिक होता डिफरन्सिएशन. नेक्स्ट इनडिफिनाइट इंटिग्रेशन असेल, मग डेफिनाइट इंटिग्रेशन असेल. हे 3 टॉपिक आहेत पेपर 2 मधले ज्यावरती थिअरम्स विचारले जातात. सगळे IMP थिअरम्स आपण यामध्ये बघणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि अजून सगळ्यात महत्त्वाचं, हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजे मलाही समजेल तुम्ही ते लेक्चर बघितलं आहे आणि तुम्हाला ते समजलं आहे की नाही याचा मला नक्कीच अंदाज येईल. तर भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.